मी आहे आता शिर्डीला श्री साईबाबा आश्रम भक्तिधाममध्ये. तिथे माननीय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज श्री यार्लगड्डा साहेब चेअरमन असताना त्यांनी हे आरो प्लांट इथे बसवलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला माहिती देत आहेत. साहेबांनी इथे व्यवस्थित फोन करून इथे सांगितलं की ॲडव्होकेट विश्वास काळे अमरावतीचे येत आहेत आणि आपल्या न्यायालयामध्ये असा प्लांट आपल्याला बसवता येईल आणि जेणेकरून शुद्ध पाणी पक्षकारासाठी आणि वकील सदस्याकरिता आपण देऊ शकू त्याबाबतची माहिती देते. आपलं नाव सांगा. योगेश बाळकृष्ण गुडगे, पाणीपुरवठा विभाग. इथून पाणी इन होतं. बरं बरं. या टाकीमध्ये जातं. बरं. हे पाणी जे आहे हे वरून 5व्या मजल्यावरून आलेलं आहे. 5व्या मजल्यावरून याच्यामधून आलेलं आहे. याच्यामध्ये येतं. इथून या फिल्टर थ्रो शॉपनर थ्रो इथून जातं. परत इथं मध्ये पण शॉपनर आहे अजून. बरोबर. म्हणजे ते आलेलं जे पाणी आहे या सिलेंडर या प्युरिफायरमध्ये जातं. बरं. इथून परत ते खाली होऊन इथं वॉशचं आहे समजा आपल्याला काही. आता हे आत कशी रचना आहे ते थोडं दाखवू शकाल ना? हे बघा दोन लावलेले आणि हा एक सिलेंडर आहे. हे तिकडचे 2 सिलेंडर आहे. याच्यातून फिल्टर होऊन मग याच्यात येतात. याच्यातून बाहेर जातं. बरं. आणि हे जे 2 फंक्शन आहेत या फिल्टरचे हे येथून पाणी त्याच्यात जातं का? हो. नाही, इकडून येतं पाहिजे. बरं. याच्यातून हां. आणि नंतर मग प्युरिफायरमध्ये या 2 सिलेंडरमधून या प्युरिफायरमध्ये. बरं. नंतर याच्यातून इकडे एक मोटर बसवलेली. बरं. ह्या मोटरी थ्रू हे फिल्टर झालेलं पाणी आहे ना याच्यातून येतं. याच्यातून वरती जातं. वरती गेलं का तिकडं जाते त्या टाकीमध्ये. तर हे जे पाणी आहे हे प्युरिफाय झालेलं पाणी त्या टाकीमध्ये जातं गार होण्यासाठी, चिलिंगसाठी. बरं बरं. तिकडे 2 युनिट म्हणजे एकच युनिट आहे पण 2 कंपार्टमेंट याच्या आहे. एक आहे की जे आलेलं वरचं जे पाणी आहे ते एका साईडला प्युरिफाय केलं जातं आणि प्युरिफाईड पाणी हे दुसरीकडे दुसऱ्या टँकमध्ये हे स्टोअर केलं जातं. जे बघा तो जो व्हाईट पाईप आहे ना काढाचा त्याच्यामध्ये स्टॉक केला जातो. ते स्टॉक केलं आणि याच्यात सेन्सर आहे. बरं. म्हणजे त्यावेळेस जशी टाकी खाली होईल त्यावेळेस ते सेन्सर बंद होतं. मग याच्यातून हे चिलिंग वगैरे होतं. इकडं चिलिंग होऊन मग हे मोटर थ्रो आपण ये ना या कनेक्शनला या टाकीत इथे जातं आणि इथून त्या नळाला डिवाइड होतं. डिवाइड होतं. आता चिलिंग प्लांट पुढं हे जे पाणी आहे हे चिलिंग प्लांटला कुठे हे होतं? हे काय कनेक्ट होतं ना इथून. तिथून तिकडे कनेक्ट होतं. तिथून परत गारून याच्यात येतं. बरं. आणि इथून हे मोटर थ्रो वर जातं वरती. बरं. आता हे जे पाणी आहे इथं प्युरिफाय केलेलं ते थंड व्हायला तिथे जातं. चिलिंग प्लांटला जातं. तो चालू झाला. बरं. वरचं तिथून आउट होऊन परत यायचे त्याचे पुन्हा तो नॉन रिटर्न टाकलेला आहे. म्हणजे आता याच्यामध्ये थंड झालेलं पाणी पण स्टोअर होतं. म्हणजे ते जे पाणी चिलिंग प्लांट चिलिंग प्लांट तो परत याच्यात येतं. नाही आता असं मला आता तिकडचं पाणी वर याच्यात येतं. याच्यात येतं क्लिअर पाणी झालं. इथून परत याच्यात जातं. याच्यातून परत याच्यामध्ये येते खालचा पाईप आहे. म्हणजे याच्या 2 कंपार्टमेंट. 2 कंपार्टमेंट याच्यामध्ये. या टाक्याच्या 2 कंपार्टमेंट. एक त्याच्यामध्ये डायरेक्ट प्युरिफाय झालेलं पाणी येतं आणि तिकडे जाणार चिलिंग प्लांटला आणि चिलिंग प्लांटचं रिटर्न पाणी याच्यामध्ये येणार आणि याच्यातून प्रेशर पंपद्वारे वरती जाणार. या स्टीलच्या टाकीत जाणार आणि या पॉईंटद्वारे विभागल्या जाणार. बरं. या सर्व दिलेले ना नळांचे पॉईंट. बरं. ठीक आहे. धन्यवाद. याच्यामध्ये आता 2 म्हणजे 16 नळ बसवलेले आहे आणि यांनी एक फिनॉमिना सांगितला की आता समजा हे पाणी असं सुरू झालं याच्यातून समजा अर्धा लिटर पाणी आपण काढलं तर अर्धा लिटर हे बंद असलेल्या अवस्थेमध्ये पाणी डिस्चार्ज होईल आणि नंतर बंद केलेला अर्धा लिटरच पाणी
पुन्हा ते सक केलं जाईल आणि इलेक्ट्रिक जेव्हा नसेल तेव्हा हा प्लांट बंद असेल. बंद असतो. कारण जोपर्यंत मोटर Electricity फंक्शन pressure करणार pump वर नाही, आहे. प्रेशर पंपवर आहे आणि जोपर्यंत इलेक्ट्रिक जर बंद असेल तर याच्यामध्ये पाणी मिळणार नाही. नाही मिळत. कारण जे खालचे तिकडं फिल्टर झालेलं पाणी वर नाही ना, वर लोटता नाही येणार ना ज्या टाकीमध्ये, त्याच्यामुळे